जेव्हा आपण हंपीमध्ये जातो तेव्हा प्रत्येकाला एक मंदिराची आस लागलेली असते आणि ते मंदिर म्हणजेच हे विजय विठ्ठलाचं मंदिर. तर या विजय विठ्ठल मंदिरामध्ये आपल्याला म्युझिकल पिलर्स किंवा 50 रुपयाच्या नोटेवर जो एक दगडी रथ पाहायला मिळतो ना, तोही ह्याच मंदिरामध्ये आहे. त्याशिवाय रामायण आणि महाभारतातल्या महत्त्वाच्या घटनांचं नक्षीकामही अतिशय सुंदररित्या या मंदिरामध्ये आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण ज्या मंदिराबद्दल माहिती पाहणार आहोत ते मंदिर आपल्या सर्वांच्या अगदी हृदयाशी निगडीत आहे. तर यासाठी तर मी ह्या ओळी म्हटल्या की कानडा व विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावियला वेणू किंवा कानडा राजा पंढरीचा. तर आपल्या चटकन लक्षात येईल की आपण आज विठुरायाबद्दल विठ्ठलाबद्दल बोलणार आहोत. तर त्यातल्याही कर्नाटकातल्या हंपीमधल्या विजय विठ्ठल या मंदिराबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. आपण यामागे हंपीला गेलो होतो, त्यामुळे हंपीतल्या इतर अनेक ठिकाणांची किंवा मंदिरांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. मात्र काही कारणास्तव विजय विठ्ठल या मंदिराचा व्हिडिओ आपल्याला डिलीट करावा लागला. त्यामुळे आज आपण पुन्हा या मंदिराबद्दल बोलणार आहोत. या विजय विठ्ठल मंदिराला जर आपल्याला भेट द्यायची असेल तर भेट देण्यासाठीचा उत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचा. हे जे मंदिर आहे ते आठवड्याच्या 7ही दिवस सर्वांसाठी खुलं असतं आणि याची वेळ आहे सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची. पंधराव्या शतकातलं हे मंदिर द्रविड स्थापत्य शैलीमध्ये बांधलेलं आहे. राजा देवराया II यांच्या कारकिर्दीमध्ये हे मंदिर बांधलेलं असून युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये याचा समावेश केलेला आहे. मंदिराचा जो महामंडप आहे तो 4 दालनामध्ये विभागलेला आहे आणि या महामंडपाच्या पूर्वेच्या ज्या पायऱ्या आहेत त्यांना हत्तीच्या कमानीने सजवलेलं आहे. मंदिराचा ज्या महामंडपाचा जो पुढचा भाग आहे म्हणजे दर्शनी भाग आहे त्याला 40 खांब आहेत आणि हे 40 खांब 10-10 फुटाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक काम जे आहे ते अगदी आखीव रेखीव किंवा तंतोतंत केलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतं. Chinese pagoda. At the very top, okay? Chinese pagoda here. But this is the structure over here. Okay. This structure, Sangeeta Mandapa. Down you can see the plinth. You can see the plinth. The miniature, the model replica of Sangeeta Mandapa. We got them 10. They create the small niche. They put them 10 different reincarnation of the Vishnus. Okay. The third one we call Varaha. Varaha. So also Swan. You see the lotus petals. They were used to post lamps for the illuminate. You see like a bracelet necklace. Right. If you come up here, this was the flower bud. The water drips from there underneath of Sajja. When the rain comes, the water drains. You know the drops. They drain to this. Even now, you have little water, no? Can I pour some? Yeah. Give a little. I'll take video, sir. I pour a little. You see, if it is rain drops, when the rain and breeze, no? How the drips. See? Right. Exactly on the whole spread. This is the typical Exactly wholesale. onto the Yes. wheels, right? Yeah. Downside over Exactly. That's what we call them drip cards. ये देखो सर, ये जो दिख रहा है ना इधर, इसमें ना चिजल से किया इधर. ये करने के लिए इतना जगह है. ये जो पानी का बूंद ना, ये देखो बारिश का पानी इसमें आके ना ऐसे ड्रॉप. आप इधर देखो, इधर नीचे देखो, इधर देखते हैं सर, इधर
इसमें देखो ऐसे ही किया, दिख रहा? ओके. हाँ, ऐसा ही ले, इसमें है ना, इसमें ऐसे एग्जैक्टली किया इधर. ओके. ये फाइन मिनिएचर, इसमें देखो कृष्ण भगवान की मूर्ति है. ऊपर ना मटका है, मक्खन, ये दे. बट आर मंदिर में ना आर्किटेक्ट और इंजीनियर, शिल्पी और विश्वकर्मा को नहीं दिखाते. ये जो संगीत मंडप है ना, यूनिक आर्किटेक्चर है, कोई नहीं बनाया था. ओके. वो उदयगिरी बोलते हैं, उदय चंद्रगिरी, उदयगिरी और ओडिशा, उधर से लेके आया था उसको. ओके. उसका नाम है उदयगिरी तिम्मराजय्या. ये जो दिख रहा है यही है. इसके बगल में He was the sculptor. Yeah, he was the sculptor and also engineer. He was, the chief engineer. Chief engineer. He made a plan of this. Okay. हुक देखो, वो पर्दा बंद के लिए हुक बताया ना आपको, ऊपर से देखो तो उधर से इधर तक, Okay. ऊपर से इधर आ गया. दगडावरही कोरीवकाम केल्यावर किती सुंदर शिल्पकृती तयार होऊ शकते हे तर आपण ह्या मंदिरामध्ये पाहिलंच. मात्र सर्वात थक्क करणारी गोष्ट ही आपल्याला रंगमंडपामध्ये पाहायला मिळते. कारण की या मंदिराच्या रंगमंडपामध्ये आपल्याला म्युझिकल पिलर्स पाहायला मिळतात, ज्यातून सप्तसूर बाहेर पडतात आणि म्हणूनच या स्तंभांना सप्तसूर किंवा सारेगमप स्तंभ असंही म्हणतात. असे 56 स्तंभ आपल्याला इथे पाहायला मिळतात. या रंगमंडपाचं मुख्य बाब म्हणजे विशेष बाब म्हणजे जो मुख्य खांब आहे ना, त्या मुख्य खांबाच्या आजूबाजूला 7 लहान खांब आहेत आणि त्या खांबांमधनं सूरवाद्य, तालवाद्य, पवनवाद्य अशा अनेक वाद्यांचे आवाजही या खांबांमधनं बाहेर पडतात. ओके, रेडी. दगडी खांबांपासून संगीत तयार होणं ही एक आश्चर्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याचं रहस्य उलगडण्यासाठी भारतातल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या विजय विठ्ठल मंदिरातल्या रंगमंडपामधले 2 खांब कापले होते. मात्र त्यांना त्याच्यामध्ये काहीही आढळलं नाही. आजही ब्रिटिश राज्यकर्त्यांनी कापलेले हे खांब आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे महामंडपाच्या मधला जो मंडप आहे तिथे 16 खांब आहेत. हे 16 खांब आयताकृती आकारामध्ये पाहायला मिळतात. इथल्या भिंती किंवा इथल्या खांबांवर आपल्याला अतिशय क्लिष्ट किंवा गुंतागुंतीचं जे नक्षीकाम आहे ना ते पाहायला मिळतं. त्याचबरोबर नरसिंह किंवा याळी यांचंही नक्षीकाम इथे पाहायला मिळतं. ते आता आपण इथे थोडक्यात पाहूयात. क्रोकोडाइल. ओके. ये देखो हॉर्स है, टाइगर, ओके. एलिफेंट, आगे जो है ना ड्रैगन है. ओके. उसका कान देखो फॉक्स जैसे है, फॉक्स, डॉग और फॉक्स बोलता है. उसके पीछे हॉर्न्स है ना, वो मेल शीप का, लैम्ब बोलते हैं, लैम्ब. वो हेडड्रेस है ना पिकॉक का. देखो पिकॉक, शीप, फॉक्स, ड्रैगन, एलिफेंट, टाइगर, हॉर्स, क्रोकोडाइल. ये शिल्पकला का मुद्रा है. पूरा एशिया में है, मलेशिया, बर्मा, काम्बोडिया, चाइना. जो हिंदू मंदिर में ऐसा रहता है और एंट्रेंस में ऐसा रहता है प्राणी. इसको बोलते याली. याली सूर्य भगवान, सन ऑफ गॉड. ओके. ये पांडुरंग विठ्ठल बहुत सुंदर मूर्ति है ना इधर. ये देखो लतांगिनी, रिसेप्शनिस्ट, वेलकमर्स. ओके, इधर एक मिनट आए.
या विठ्ठल मंदिरामध्ये आपल्याला विठ्ठलाची मूर्ती पाहायला मिळत नाही. या मंदिराबद्दल आणि या मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका आहेत. मात्र त्यातली एक आख्यायिका अशी की विठ्ठलाची जी पंढरपूरची मूर्ती आहे ती इथे स्थापन करण्यात आली होती. मात्र एखाद्या महालाप्रमाणे असलेल्या मंदिरामध्ये विठ्ठलाला राहावंसं वाटेना आणि म्हणून विठुरायाची जी मूर्ती आहे ती पुन्हा पंढरपूरच्या मंदिरामध्ये स्थापित करण्यात आली. इथली सर्वोत्कृष्ट रचना म्हणजे दगडी रथ, ज्याला गरुड मंदिर किंवा गरुड रथ असंही म्हणतात. भगवान विष्णूचं वाहन म्हणजेच गरुड आणि त्यामुळेच गरुडाला समर्पित हे मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं. हे रथाची चाकही फिरतात, त्यामुळे असं म्हणतात की पूर्वीच्या काळात हा जो रथ आहे तो मंदिराभोवती फिरवला जायचा. मात्र आता रथाच्या जे चाकं आहेत त्यांना नुकसान नको, त्यामुळे हा रथ आता फिरवला जात नाही. आणि असे जे रथ आहेत ते भारतामध्ये 3 ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यातलं एक म्हणजे ओरिसातल्या कोणार्क मंदिरमधलं, दुसरं तमिळनाडूतल्या महाबलीपुरममधलं आणि तिसरं हंपीतल्या विजय विठ्ठल मंदिरामध्ये आपल्याला हा रथ पाहायला मिळतो. आता आपण मंदिराच्या सभामंडपाबद्दल बोलूयात. तर सभामंडपाच्या पायथ्याशी आपल्याला योद्धे, घोडे किंवा हंस यांचं अतिशय बारीक असं नक्षीकाम इथे पाहायला मिळतं. तर एखाद्या यंत्राशिवाय हाताने केलेलं हे जे काम आहे ते करणारे कारागीर हे किती निष्णात असतील ह्याचा विचार करूनच आपलं मन थक्क होतं. आता विजय विठ्ठल या नावाची फोड आपण समजावून घेऊयात. तर विजयनगर साम्राज्यातलं विठ्ठलाचं मंदिर आणि म्हणूनच या मंदिराला विजय विठ्ठल हे नाव प्राप्त झालं. हंपीतली इतर मंदिरं जी आहेत ती भगवान विष्णू यांना समर्पित आहेत आणि भगवान विष्णूचाच एक रूप म्हणजेच विठ्ठल आणि म्हणून हे जे विठ्ठलाचं मंदिर आहे हे हंपीतलं सर्वात जास्त आकर्षणाचं आणि सर्वात सुंदर असं नक्षीकाम असलेलं मंदिर आहे. हे जे मंदिर आहे ते प्रचंड मोठं आहे. प्रचंड मोठं म्हणजे जर आपल्याला हे मंदिर पूर्ण न्याहाळून पाहायचं असेल तर 4 ते 5 तासही आपल्याला कमी पडू शकतात. मग त्यामध्ये पाकगृह आहे किंवा देवीचं मंदिर आहे, सभामंडप आहे, रंगमंडप आहे, कल्याण मंडप म्हणजेच विवाह मंडप आहे, उत्सव मंडप आहे आणि दगडी रथही आहे. आणि या सगळ्या उल्लेखनीय स्थळांमुळे हे जे ठिकाण आहे ते अत्यंत जास्त भेट दिलं जाणारं आणि अत्यंत जास्त छायाचित्रीकरण केलेलं ठिकाण आहे. Famous in YouTube. This is actually the 5D something like that. Right. But this is a signature of the sculptor. You can see hold this hand now in hand, but they sculpt around 6 animals. Can you see wherever the angle you can close it. See the jumping frog. Jumping frog. Okay, frog jumping down now. Right. Yeah. Then you can see mother carry the baby. Can you see the tail? You see the mother carry the baby for feeding. Okay. You see the hood, head of cobra. Okay, Adishesha. Down you can see Swayambhu, Right. Shivji ka pind. But if you say at this side, Hanuman fruit Lanka. Can you see the tail, Exactly, yes. the legs, body, arm and face? Now one more you can see the running cobra, nothing but like a zigzag. You see the tail, body and face like that. Right. Okay, like this.
तर अशा प्रकारे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये कर्नाटकातल्या हंपीमधल्या विजय विठ्ठल या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती पाहिली. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.